पिंपळवंडी परिसरातील कोकाटे मळ्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास बंद असलेल्या घरामध्ये घरफोडी झाली। ही चोरी त्याच दिवशी झाली ज्या दिवशी गटवाडी या ठिकाणी चोरी झाली आणि 6.5 तोळे सोनं चोरीला गेलं होतं। याही घरात दुपारी 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली। या घरातून सुमारे 8.5 तोळे सोनं व 11,500 रुपये कॅश असे चोरीला गेलेत। चोरट्यांनी घरात कुणीही नाही हे पाहून घरातील सेफ्टी दरवाजाचा कडिकोंडा तोडला। त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचा कडिकोंडा तोडून घरातील फॅन लाईट सर्व चालू केले व घरातील कपाट फोडून लॉकर तोडून त्यातील जवळपास 8.5 तोळे सोनं आणि 11,000 रुपयांची कॅश लंपास केली। भर दिवसा ह्या चोऱ्या घडतात। ज्या ठिकाणी हे घर आहे त्याच्या आजूबाजूला इतरही अनेक घर आहेत, मात्र हे सराईत चोर दुपारच्या वेळी चोऱ्या करताना आढळून येतात। त्या दिवशी बोरी या ठिकाणी देखील चोरी झाली, पिंपळवंडीच्या कोकाटे मळ्यात चोरी झाली आणि पिंपरी पेंढार परिसरातील गटवाडीत देखील चोरी झाली। दिवसा चोऱ्या होण्याचं प्रमाण मागच्या काही दिवसांपासून वाढलंय। पिंपळवंडी गावठाणामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी दिवसा चोरी झाली होती, उमरजमध्ये देखील दिवसा चोरी झाली, काळवडीतही दिवसा चोरी झाली आणि आता गटवाडी पिंपळवंडी कोकाटे मळा या ठिकाणी देखील दिवसा चोरी झाली। हे दिवसा चोरी करणारे सराईत गुन्हेगार रेकी करून चोरी करतात की काय असाही संशय अनेकांना येतोय। कोकाटे मळा या ठिकाणी बबन कोकाटे यांच्या घरी पोलिसांनी पाहणी करून सदर घटनेचा पंचनामा देखील केलाय। या चोरांचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी या कोकाटे परिवाराने केली। आम्ही अगदी कष्ट करून 1-1 तोळा सोनं जमवले। काही कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सोनं लॉकरमधून घरी आणलं होतं, मात्र ते पुन्हा ठेवायच्या आतच चोरट्यांनी ते सोनं लंपास केले। या चोरांना लवकरात लवकर पकडावं अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे। जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांचंच हे गाव। जुन्नर तालुक्यातील विशेषतः पिंपळवंडी परिसरातील 12 वाड्यांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून दिवसा चोऱ्या झाल्या। आमदार शरददादा सोनवणे यांनी या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन यामध्ये स्वतः लक्ष घालून पोलिसांना त्या पद्धतीच्या सूचना द्याव्यात अशी मागणी देखील स्थानिक ग्रामस्थांमधून केली जाते। हे चोर लवकरात लवकर सापडावे अशी मागणी सर्वच ज्या घरांमध्ये चोरी झाली आहे ते ग्रामस्थ करतायत। तरी इतरही ग्रामस्थांनी दिवसा होत असलेल्या चोऱ्यांमुळे थोडंसं अलर्ट राहण्याची गरज आहे। आपल्या घराच्या आजूबाजूला CCTV कॅमेरे असावेत। घर बंद करून सर्वांनी घराच्या बाहेर न जाता कोणीतरी एका माणसाने घरामध्ये थांबावे व खबरदारी घ्यावी। चोऱ्या होणार नाहीत या संदर्भात आपण देखील अलर्ट राहण्याची तितकीच गरज आहे। पहा.com साठी पिंपळवंडी। बाबा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? बबन कोकाटे, बबन गोविंद कोकाटे। हा कुठला एरिया आहे? कोकाटे मळा, पिंपळवंडी। आता तुमच्या घरी काय चोरी झाल्याची माहिती मिळाली? हा। कधी झालं काय? मंगळवारी दुपारी काय ते 1:30 वाजता। 1:30 वाजता? हा। काय किती चोरी झाली, काय चोरीला गेली काय माहिती? दागिने होते सोनबाईचं, काही मंडळीचं आणि 8.5 तोळे होते सगळं आणि 11,000 रुपये कॅश होते। दुपारच्या वेळेत झालं? दुपारच्या घरी कोणी नव्हतं काय? घरी कोण नव्हतं, सोनबाई कामावर गेली होती कुलप लावून आणि आम्ही पुण्याला होतो। मग तिने 6 वाजता आल्यानंतर तिने आम्हाला फोन केला, मग आम्ही आलो इथे 9 वाजता। मग इथं आलो तर मग असं सामान सगळं ती फेक झाली, सगळे सामान कपाटातली त्यांनी हे केलं। पण आता तुमच्या इथं आजूबाजूला खूप घर आहे, दिवसा दुपारी चोरी झाली, आजूबाजूला माणसं किंवा कोणी पाहिलं किंवा काय? कोण फक्त एक इयर पुढं इयर एक जण चोरत भाऊ मोठा चालू करायला गेला टाकी भरायला, तर त्याने तिडून ते 3 जण तिडून गाडी इडून गेली पहिली आणि तिथून पुढे जाऊन परत माग आली आणि त्याच्या ध्यानात त्याला वाटलं असं कोणतरी कामगार। मग त्याने काही मग ते संध्याकाळी आज झाल्यावर तो सांगायला लागला, मला मी पाहिलं होतं तिथून मागे फिरली ते। मग इथं आवून मग त्यांनी हा दरवाजा पाहिलं, ती कोंडा बसला, घरात गेली, गेट लावून घेतलं, हा दरवाजा लावून घेतला, लाईट लावून त्यांनी काढते म्हणजे। पण मग ह्या बाहेरच्या लोखंडी दरवाजाचा कोंडा तोडला, त्याचा आवाज बिवाज झाला असेल? काय नाही, आवाजच नाही का? आता कोणी कोण नव्हतं ना कोणी, बरं इथं माग पेर चालली होती ते म्हणजे आमच्या लक्षात नाही आलं काही। दादा साधारणतः 8 ते 8.5 तोळे सोनं गेले बाबा सांगताय। आता जनरली एवढं सगळं सोनं घरात होतं किंवा आपण बँकेत वगैरे सोनं ठेवत असतो, काय त्याने म्हणजे बँकेतून आणलं होतं घरी किंवा काय कसं? आता एक पाठीमाग एक कार्यक्रम होता, त्यासाठी आम्ही 1-2 महिन्यापूर्वी ते आणलेलं, त्यानंतर परत ठेवलं नाही। तब्बल आता साधारणतः 8.5 तोळे सोनं, 11,000 रुपये कॅश, एकूण किती रुपयांची चोरी काय अंदाज? आता जवळजवळ बघितलं तर जवळजवळ 7-7.5 लाख रुपयापर्यंत आत्ताच्या हिशोबाने जर बघितलं सोन्याचा जो रेट आहे
ते यांनी जर बघितलं तर मग एवढं जातच. पोलीस स्टेशनला काय तक्रार वगैरे केलेली. आले होते पोलीस? हो आलते, ते पंचनामा वगैरे करून गेलेत. परत ज्या कंप्लेंट दिवशी तुमची चोरी झाली त्या दिवशी दुपारी गटवाडीत पण एक चोरी झाली. आता ज्यांनी ती गाडी तुमची काही कोणी पाहिली, आता तिकडं जी गटवाडी चोरी झाली त्या मंडळींचं असं म्हणणं आहे की युनिकॉर्न गाडी आहे. इथं पण आम्ही CCTV मध्ये बघितलं, फुटेज काढलं. ते आळेफाटा पोलीस स्टेशनला पण दिले आम्ही. त्यांनी पण CCTV फुटेज काढलेलं आहे. त्याच्यात पण तीच गाडी दिसते युनिकॉर्न. तिघ जण बसलेले आहेत. दोघांच्या तोंडाला मास्क आणि एकाच्या तोंडाला मास्क नव्हता. ज्याच्या तोंडाला मास्क नाही त्याची ओळख पटती नाही अजून. चेहरा असा क्लिअर नाही दिसला. काय मागणी आहे तुमची, काय अपेक्षा? अपेक्षा एवढीच आहे, आता त्यांना पकडून आम्हाला जे काही गेलेले तेवढं मिळालं पाहिजे. आणि इथून पुढे असं काही घटना होऊ नये म्हणून त्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. सतर्क आपण पण राहिलं पाहिजे सतर्क. इथं काय CCTV वगैरे आहेत परिसरात? हो आहेत ना, त्याच फुटेज आम्ही दिलं. तर इथं चुलत भावाचं CCTV फुटेज आहे ते दिलं. तर ताई तुमचं काय नाव? विद्या राहुल कोकाटे. चोरी झालेली तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं, कसं लक्षात आलं तुमचं? मी 5:30ला आली आणि हा दरवाजा ओपन होता थोडासा आणि इकडचा पण थोडासा ओपन होता. मी रस्त्यालाच उभी होती, शेतातून कामाला आलेली आणि रस्त्यावरून बाळाला घेऊन आली. बघितलं ते दरवाजा ओपन. मी घाबरली खूप. इथे आजूबाजूला होते त्यांना सगळ्यांना बोलवलं मी आणि मग घरात गेले. त्यावेळेस पाहिलं पूर्ण अस्ताव्यस्त पडलेलं होतं सगळं. मग घाबरली मी. मग यांना फोन केला, त्यांना बोलून घेतलं. सोनं घरात कपाटात पूर्ण लॉकर मध्ये होतं. लॉकर तोडलं. चावी त्यांना आतमध्ये भेटली तिथे. सगळं ओपन केलं, सगळं खाली घेतलं ते तिथे भेटली त्यांना. मग त्यांनी तोडलेलं, आधी तोडलेलं पण होतं. ही चावी पण भेटली नंतर. आधी दागिने काय काय होते? दागिनं सुनबाईचं मंगळसूत्र होतं, माझी माळ होती, परत बारीक पोराची एक चैन होती, हातातल्या सोन्याच्या मनगट्या होत्या, हिच्या कानातले कुड्या वेल असं. याच्यात 2 अंगठ्या होत्या, हिची एक अंगठी होती, बाळाची एक अंगठी होती, बाळाची एक अंगठी होती, सोन्याची पानं होती छोटी छोटी. असे एवढे डाग होते. सगळं 8.5 तोळे होते. हा. आणि ते आता लग्न कार्य होती म्हणून आम्ही लॉकर मधून काढून आणले होते, नाहीतर मग ते लॉकर मध्ये टाकले होते आम्ही. आणि पैसे किती होते? पैसे पण 11,000 रुपये होते. आता तुमची काय मागणी? काय आमची मागणी आहे म्हणजे आमचं गेलंय ते पुन्हा एवढे आलं पाहिजे आणि त्यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे असं मागणं आहे आमचं. चांगली शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना पकडले ना, त्यांना असं माझ्या पुढे आणून उभं करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आता पोलीस कायद्याने पकडल्यावर काय शिक्षा करायची ते करतील, फक्त मिळालं पाहिजे आणि परत पुन्हा असं कधी झालं नाही पाहिजे. आता एवढं आमचं रस्त्याला घर आहे, एवढी इथं आजूबाजूला एवढी माणसं आहे, एवढं दुपारा जर घर फुटलं तर पोट कसं भरायचं आम्ही? शेतात तर कामाला गेलंच पाहिजे ना. नाही शेतात कामाला गेलं तर काय खायचं? मग ते काम तर करायलाच पाहिजे का नाही? मग जर असं दुपारा घर फुटायला लागल्यावर काय नाही, कसं पोट भरायचं? नि दरोड तर कधी पण येणार, त्यांना काही भीतीच नाही म्हणायचं. दरवाजे बंद करून फॅन बिन लावून लाईटी लावून त्यांनी कार्यक्रम करून गेलेत. मग तशी आमची अशी मागणी आहे का माझं सगळं गेलंय ना ते पुन्हा भेटावा आणि त्यांना काहीतरी शिक्षा व्हावा आणि परत असं व्हावं नाही अशी माझी मागणी आहे. आणि त्यांना ना त्यांचा लवकर शोध लावा आणि पण पकडले ना शोध लावून का त्यांना असं माझ्या समोर आणावं अशी माझी विनंती आहे.